नमस्कार, LS मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स। भाजप नेते विजय चौधरी, मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। एकनाथ खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर, चौधरींचा राजीनामा। उद्धव ठाकरेंना 2009च्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणी कल्याण कोर्टाकडून समन्स, 5 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश। खासदार पार्थ पवार, कायनाथ दारा यांचा साखरपुडा संपन्न। पुण्यात झालेल्या साखरपुड्याला दिग्गजांची हजेरी। FD आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात 29 अधिकारी आणि कर्मचारी। मुंढेंच्या कार्यपद्धती विरोधात प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार। पुणे विद्यापीठात 3 लाख रुपयात डिग्री मिळत असल्याचा रोहित पवारांचा आरोप। उच्च शिक्षण मंत्री आता तरी झोपेतून उठा, फडणवीस साहेब मानले राव तुमच्या सरकारच्या कारभाराला, रोहित पवारांची टीका। मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती। टेस्ट क्रिकेटमधून भारतासाठी राणेंचे योगदान मोलाचं। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पाहूयात काही सविस्तर बातम्या। रोहित पवारांचं पुणे विद्यापीठाच्या गैरप्रकारांवर बोट। रोहित पवारांचा पुन्हा खळबळजनक आरोप, पुरावे लागतात ना अंधभक्तांनो, घ्या आता पुरावे। थेट पुणे विद्यापीठाची प्रेस नोट दाखवली। महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीज विकत मिळते असं ट्विट करत रोहित पवारांचा सरकारवर थेट हल्लाबोल। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यातील पेठाही आता FDAच्या रडारवर। अनेक मिठाईच्या दुकानांवर छापा। पुण्यातील 5 हॉटेलचे परवाने निलंबित। जुन्नरमधील कुल्फी उत्पादन केंद्राचा परवाना रद्द। सातारा आणि सांगलीतही FDAची मोठी कारवाई। आता बातमी आंबेगावातून। अख्खं गाव मातीखाली। माळीण दुर्घटनेला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। दरड कोसळून संपूर्ण गाव मातीखाली गाडलं गेलं होतं। दुर्घटनेत तब्बल 151 जणांचा मृत्यू झाला होता। आजही त्या ताज्याच अनेक कुटुंब कायमची उद्ध्वस्त झाली आहेत। परिसरात हळहळ व्यक्त होतीये। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव, हे नाव उच्चारलं तरी आजही अंगावर शहारे येतात। 30 जुलै 2014 रोजी पहाटे डोंगराची प्रचंड मोठी दरड कोसळून संपूर्ण गाव काही क्षणातच मातीखाली गाडलं गेलं। या भीषण दुर्घटनेत तब्बल 151 जणांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेला आज 12 वर्ष पूर्ण होत असताना त्या जखमा अजूनही ताज्याच आहेत। माळीण झालं तेव्हा होते का तुम्ही? काय काय पाहिलं त्यावेळेस तुम्ही दादा? आपल्या इथं बर, तुमचं घर होतं, तुम्ही वाचले याच्यातून? तुम्ही ज्यावेळेस घडलं तेव्हा मी हे घडलं तेव्हा शेतात गेलो, पाठीमाग असं घडलं ना। हा का? तेव्हा नंतर आले काय नाही, अहो 7:30च्या दरम्यान मध्ये वरून जसा डोंगर आला तसा डायरेक्ट गाव कोंबड्यासारखा डालल्या गेल्या। इकडे हुई नाही, सुई नाही, काय नाही, डायरेक्ट डोंगरच बांधला। आणि मग ह्या राडा खाली, मग ते ST वाल्याला पाहिलं, मग इकडे तिकडे खाली गेला। आम्हाला तिकडून यायला चान्स नाही। मग काय वाचलं का नाही? किती लोक वाचायला काय नाही वाचलं, फक्त बाहेर जेवढी गेली ना तेवढीच। आतमध्ये घरामध्ये सगळी 5 मिनिटामध्ये नाहीशी झाला गाव। असं सरत सरत आला, असं नाही आला जणू काय वीज पडली ना, आपण फटांगडा असं लावतो, डायरेक्ट डालल्या गेली कोंबड्यांसारखी। किती वाजता झालं असं साहेब? आता बातमी गडचिरोलीतून। गडचिरोली जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग। पावसानं नदी नाले तुडुंब, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रीय महामार्गांसह अनेक मार्ग बंद पडले आहेत। धुवाधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलो आहोत थेट ग्राउंड झिरोवर। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी सर्व अंगणवाडी आणि शाळांना सुट्टी दिली होती। आज देखील ही परिस्थिती आणखी भयावह असल्याने
प्रत्येक तालुक्यात तहसीलदार आपल्या लेवलवर स्थानिक सुट्टी जे आहे जाहीर केली आहे. विशेष म्हणजे रात्रभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच मार्ग ठप्प झालेले आहे. सिरोंचा आल्लापल्ली राष्ट्रीय महामार्ग ठप्प आहे. त्यानंतर आपण बघू शकता आल्लापल्ली ते अहेरी या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी आणि पोलीस विभागाचे कर्मचारी आहेत. कधीपासून ही परिस्थिती आपण त्यांना विचारूया. काय सांगाल, ही परिस्थिती कधीपासून आहे? हवामान खात्याच्या अंदाजानुसार काल रात्रीपासून पाऊस सुरू झालेला आहे आणि ही परिस्थिती या सकाळपासून या ठिकाणी उद्भवलेली आहे. तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पोलीस विभाग आणि महसूल विभागाचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी म्हणजे लोकांचं जे आवागमन आहे ते थांबवलेलं आहे आणि प्रशासन काळजी घेत आहे, नागरिकांची काळजी घेत आहे. एकूणच नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आव्हान आहे की जे या नालाकाठी किंवा अशा नदीकाठी किनारी असलेले जे नागरिक आहेत त्यांनी थोडं सतर्क राहावं. प्रशासन त्यांची मदत करत आहे. महसूलचे कर्मचारी हे पूर्णतः कामाला लागलेले आहेत. महेश गुंडेटीवार, LS मराठी, अहेरी, गडचिरोली. आता वळूयात एका गोड बातमीकडे. पार्थ कायनाथचा साखरपुडा झक्कास फोटो आलेत समोर. पार्थ पवार कायनाथ दारा यांचा दिमागदार साखरपुडा पार पडलाय. पवार कुटुंबात अनंताचा क्षण साजरा करण्यात आलाय. साखरपुडा सोहळ्यात अजितदादांची आठवण काढण्यात आली आहे. पार्थ पवारांसह कायनाथ दाराही भाऊक झाल्यात. रोहित पवारांची पत्रकार परिषद आहे. जाऊयात थेट पत्रकार परिषदेत. तो जो प्रोफेसर होऊ इच्छितो, तो जो शिक्षक आहे त्यांनी खूप कष्ट केलेत, अभ्यास केला, चांगला शिकवतो, याच्यावर ATR चा स्कोर काढला जातो. आता तो स्कोर ज्या व्यक्तीचा 50 आहे आणि इथे समजा 50 मार्क हे इंटरव्ह्यू साठी दिले जातात. 50 मार्क हे आता इंटरव्ह्यू सुरू आहे. आता या इंटरव्ह्यू मध्ये समजा ज्याचा ATR चा स्कोर चांगला आहे त्याला इथे 10 मार्क दिले जातात. कशात? तर इंटरव्ह्यू मध्ये. आणि ज्याचा ATR म्हणजे त्याची जी पात्रता आहे, जे काही ATRच्या मधून आपण काढत असतो, तर ती पात्रता कमी आहे, 10 मार्क पडलेत समजा 50 पैकी, तर त्या लोकांना इथं इंटरव्ह्यू मध्ये आउट ऑफ मार्क दिले जातात. म्हणजे इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांकडनं कुठंतरी चेहरे बघून, आता चेहरे हे विचाराचे पण असू शकतात, नाही तर पैसे दिलेले सुद्धा ते असू शकतात, असं बघून प्रोफेसरची भरती या युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलंय की आम्ही नंतर ज्या ज्या लोकांना तुम्ही घेतलेलं आहे त्यांचं बॅकग्राऊंड चेक करणार आहे, त्यांचं ATR चेक करणार आहोत, ते कुठल्या संघटनेच्या संलग्न आहेत का हे तिथं बघणार आहोत, कुठल्या त्या विचाराच्या संलग्न आहेत का ते बघणार आहोत. आणि याच्यात काही लोक इंडस्ट्रियल एक्सपिरियन्सला वेटेज जास्त देतात. आता याच्यामध्ये काही ठराविक लोकांना इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स केला जातो का? वरून दबाव येतो की या माणसाला आपल्याला घ्यायचं, त्याचं नाव माझ्याकडे मी ते आपण वापरत नाही. त्यामुळे याच्यामध्ये प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक भरतीमध्ये सुद्धा काहीतरी गफलत या युनिव्हर्सिटीमध्ये सुरू आहे. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, जे व्हिजिटिंग फॅकल्टी आहे त्याच्यामध्ये तो घोळ झालाच आहे. 4 दिवसामध्ये त्यांना सगळ्यांना काढण्यात यावं आणि नेट सेट दिलेल्या लोकांना घेण्यात यावं. आणि सगळ्यात मोठा घोळ जो आहे तो आहे बिना परीक्षा देऊन, फक्त पैसे देऊन, तिथं कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन जी काही डिग्री या पवित्र युनिव्हर्सिटीमध्ये दिली जाते, याच्यामध्ये जो घोळ आहे तो घोळ मात्र मोठा आहे. आणि आम्ही या युनिव्हर्सिटीला, आणि आमचं मत आहे की याच्यामध्ये स्पष्ट भूमिका आणि स्पष्टीकरण हे चंद्रकांत दादा पाटलांनी दिलं पाहिजे. कारण का अकाउंटेबिलिटी त्यांची आहे आणि त्यांनी स्पष्ट भूमिका पुढच्या काही दिवसामध्ये घेतली नाही तर साहजिकच प्रश्न पडतो, त्यांचा राजीनामा हा का आज मागितला जाऊ नये, असाही प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये तिथं निर्माण होत चाललेला आहे. पुढच्या 10 दिवसामध्ये योग्य अशी कारवाई जर युनिव्हर्सिटीकडनं आणि सरकारकडनं या बाबतीत झाली नाही तर मग आम्ही नक्कीच चंद्रकांत दादा पाटलांचा राजीनामा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मागणार. 2016 पासून तुम्हाला हे माहिती आहे, आता कदम भाऊ इथे आहे, तुम्ही त्यांच्याशी सुद्धा बोलू शकता. जेव्हा ही गोष्ट कदमांनी त्या अधिकाऱ्याला सांगितली तेव्हा ते म्हणले की काळजी करू नको, ते पण आम्ही बदलून देतो, हे फक्त तुला दाखवण्यासाठी आहे की आम्ही हे करू शकतो. जर पुढचा ऍडव्हान्स तू दिला तर तुला करकरीत
जसं युनिव्हर्सिटीची डिग्री असते त्या करकरेत डिग्रीच्या पेपरवर एम्बॉस केलेल्या सील बरोबर तुला सर्टिफिकेट तिथं दिलं जाणार. पण याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे याचा एक अंदाज त्या पाहिली ठिकाणी आपण रोहित आल्यानंतर पवारांची पत्रकार मग परिषद. काय- तर वळूयात आपल्या वेगवान हेडलाईन्स कडे, पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी. गोकुळची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता. कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ 90 दिवसांची मागणार मुदतवाढ. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मंगेश जगताप यांच्यावर अखेर गुन्हा दाखल. लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार करणं आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल. देश रस्त्यावरून चालणार नाही, देश केवळ संसदेच्या माध्यमातूनच चालवला जाईल. शिक्षण मंत्री कोण असेल हे रस्त्यांवर ठरवले जाणार नाही. देशाचे पंतप्रधान आणि संसद ते ठरवतील, रामदेव बाबा यांचं वक्तव्य. बीडच्या आष्टी येथील स्वामी हरिनारायण यात्रा उत्साहात आमदार सुरेश धस यांचा सहभाग. पारंपरिक यात्रा उत्साहात धस यांनी नागरिकांसमवेत वाजवला ढोल. नंदुरबारच्या भाजपात राजकीय भूकंप. भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. कधी महिला खासदारांपासून तर कधी विद्यार्थ्यांपासून आपला जीवाला धोका आहे असं म्हणत 56 इंच छातीचं यांचं नेतृत्व मागच्या दारानं दरवेळेला पळून जातं. पत्रकार परिषदांच्या नावाने छातीत धडकी भरते. सुषमा अंधारेंची ट्विट करत देवेंद्र फडणवीसांवर टीका. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव गावात बैल जोडी उधळल्याची घटना. बैल उधळल्यानं 6 जण जखमी. पंढरपूरहून वाशिमकडे परतणाऱ्या गाडीचा अपघात. दुर्घटनेत एका वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू. 11 जण गंभीर जखमी. जखमींवर कळंब आणि आंबेजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू. नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आणखी एक बळी. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक. अज्ञात ट्रक चालकाविरोधात अंबड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीड जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्यानं पिकांच्या वाढीवर परिणाम. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत. उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता. अकोल्यात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात. शहरातील रस्ते जळमय. शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. बुलढाण्यात राज्य दक्षता पथकाचा खामगावात मोठा छापा. इंडियन ऑइलच्या टँकरमधून गॅस चोरीचे मोठे प्रकरण उघड. एकाला अटक. नंदुरबार जिल्ह्यात अवघा 40% पाऊस. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावं. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांचं आवाहन. सिंधुदुर्गमध्ये कणकवली शहरातील नरवडे रोडवरील अतिक्रमण हटवलं. अतिक्रमण हटवल्यानं वाहतुकीतील अडथळा मोकळा. सिंधुदुर्गातील मालवणमध्ये LCVची धडक कारवाई. शेडमध्ये लपवून ठेवलेली 1,83,000ची बनावटीची दारू जप्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.